हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण. तर आपण आता 7वा चॅप्टर आपला सुरू करत आहोत, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. तर या चॅप्टरचा आपला हा पार्ट पहिला असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा जो चॅप्टर आहे हा अतिशय सोपा चॅप्टर आहे. यातल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या फार काही अवघड नाही आहेत. बट या धड्यामध्ये तुम्हाला जे काही वेगवेगळे जीवाणूंची नावं दिलेली आहेत, ही जवळजवळ 30 ते 40 नावं अशी आहेत की ती तुम्हाला लक्षातच ठेवावी लागणार आहेत. बट डोंट वरी, काहीही काळजी करू नका. तुम्ही माझ्या बरोबर हा चॅप्टर शिकत आहात म्हटल्यानंतर ती नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे सोपी जाणार आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा वर्कआउट करायचं आहे. आता ती नावं लक्षात, आपल्याला लहानपणी बघा आपण कसं करत होतो, जर आपल्याला एखादा शब्द लक्षात राहत नसेल तर तो आपण काय करत होतो, 5-5 वेळेला लिहून काढत होतो. त्याचप्रमाणे आपल्याला आता या चॅप्टरच्या बाबतीत सुद्धा थोडं एक्स्ट्रा वर्क करावं लागेल. कन्सेप्ट यामधल्या फार काही अवघड नाहीयेत, बट त्यामध्ये जी जीवाणूंची वेगवेगळी नावं दिलेली आहेत, ही नावं लक्षात ठेवणे मात्र फार अवघड आहे. त्यासाठी ती जी नावं आहेत ही लक्षात ठेवायची असतील तर ती तुम्हाला 5-5 वेळेला का असना लिहून काढली पाहिजे आणि त्याच्यावरती थोडंसं वर्कआउट केलं पाहिजे. ओके, तर बघूयात आपला हा धडा आहे. या धड्यातला पहिला पॉईंट कोणता दिलेला आहे, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, सूक्ष्मजीवशास्त्र या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात येईल की सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच काय. तर आपण आता बाहेर गेलो आजूबाजूला परिसरामध्ये वगैरे, तर तुम्हाला मोठमोठे वृक्ष दिसतील, झाडं दिसतील, प्राणी पशु पक्षी सगळे दिसतील. बट जे तुमच्या डोळ्यांना, असे जीव आहेत की जे तुमच्या डोळ्यांना सहजासहजी दिसू शकत नाही, त्याला सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. ओके, तर या सूक्ष्मजीवांच्या रिलेटेड अभ्यास करण्यासाठी एक वेगळा विभाग असतो, एक वेगळी शाखा असते, त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतात. ठीक आहे, आता आपण पुस्तकामध्ये आपल्या काय व्याख्या दिलेली आहे हे बघूया. काही अधिकेंद्रकी व दुष्यकेंद्रकी सूक्ष्मजीव, त्याचबरोबर संबंधित विकरे प्रथिने, उपयोजित अणुवंशशास्त्रे, रेणवीय जैवतंत्रज्ञान याचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजेच मी थोडक्यात तुम्हाला काय सांगितलं, तर सूक्ष्मजीवांच्या रिलेटेड जो काही अभ्यास आहे तो अभ्यास करण्यासाठी एक वेगळा विभाग असतो, एक शाखा असते, त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतात. ओके, त्यानंतर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. आता मोठमोठे जे उद्योग आहेत, कारखाने आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि त्याच्या थ्रू काही आर्थिक घडामोडी होतात, त्याचबरोबर सामाजिक काही पर्यावरणाच्या प्रक्रिया घडवून आणल्या जातात, त्या सूक्ष्मजीवांच्या थ्रू काही उत्पादने मिळवली जातात. यांचा सगळा समावेश जो असतो तो या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये असतो. ठीक आहे, हे झाले आपले पहिले 2 पॉइंट. त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची प्रमुख पैलू कोणते. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत यांचा वापर कशामध्ये केला जातो बघा, किण्वन प्रक्रिया वापरून. किण्वन प्रक्रिया म्हणजेच काय, तर एक प्रकारची आंबवण्याची प्रक्रिया असते. इयत्ता 9वी मध्ये तुम्ही ही प्रक्रिया अगदी व्यवस्थित बघितलेला आहात. तर ही प्रक्रिया वापरून विविध उत्पादने बनवायची आहेत. त्यामध्ये उदाहरणार्थ कोणते आहेत, पाव, चीज, वाईन, त्याचबरोबर रसायनिकासाठी लागणारा कच्चा माल, विकरे आहे, तसेच काही औषधे आहेत, काही अन्न घटक आहेत, हे सगळं बनवलं जातं. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. तर आपला या धड्याचा जो पार्ट 3रा असणार आहे, या पार्ट 3ऱ्यामध्ये कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण सूक्ष्मजीवांच्या वापराने कसं केलं जातं, हे अगदी व्यवस्थित कन्सेप्ट या सगळ्या तुमच्या मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे, तर सध्या फक्त इतकंच लक्षात ठेवा की सूक्ष्मजीवांचा वापर हा कचरा व्यवस्थापनासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा केला जातो. ओके, तर आपले सगळ्यात आता मुख्य पॉइंट बघूयात, तो आहे दुग्धजन्य उत्पादने. स्टुडंट, आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये दूध येतं. हे दूध जास्तीत जास्त किती दिवस राहतं, एक 2 दिवस, साधारणतः 3 दिवस जास्तीत जास्त राहतं. त्याच्यानंतर ते काय व्हायला लागतं, खराब होऊन जायला लागतं. तर असे दूध पुरातन काळापासून ते दूध टिकून राहण्यासाठी त्याच्यावरती वेगवेगळी प्रोसेस केली जायची आणि वेगवेगळी उत्पादनं केली जायची. म्हणजेच काय, तर दुधाचं दही केलं जायचं, दह्याचं पासून पुन्हा लोणी काढलं जायचं, त्याच्यापासून तूप बनवलं जायचं. तर हे आपल्या घराघरामध्ये या सगळ्या प्रोसेस असतात या होत राहत असतात. तर अशा हे जे दूध आहे हे दूध टिकून राहावं किंवा त्याच्यापासून वेगवेगळी उत्पादनं तयार व्हावी या दृष्टीने वेगवेगळ्या प्रोसेसेस केले जातात. तर त्यापासून काही उत्पादन होतात, तर ती कोणती कोणती आहेत, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पिक्चर ऍड केलेले आहेत बघा. तुम्ही बघू शकता, चीज आहे, त्यानंतर दूध पावडर तयार केली जाते,
काही स्वीट क्रीम्स असतात, त्याचबरोबर दही आहे. तर ही सगळी काय आहे, दुधापासून बनवलेली उत्पादने आहेत, जेणेकरून ते दूध खराब होऊ देऊ नये आणि त्याच्यापासून त्याचा एक वेगळा उपयोग व्हावा, एक वेगळं घटक तयार व्हावा, उत्पादन तयार व्हावं, यासाठी ते बनवलेले असतात. आता बघा विद्यार्थ्यांनो, दुधापासून वेगवेगळी उत्पादनं किंवा पदार्थ बनवत असताना ते जे दूध आहे, ओरिजिनल जे दूध आहे, या ओरिजिनल दुधामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होत जातात. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये जे पाण्याचे प्रमाण आहे, हे पाण्याचे प्रमाण बदलते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी आम्लता असते, या आम्लतेमध्ये सुद्धा बदल होतो. तसेच त्याचा टेक्स्चर किंवा त्याला आपण पोत असं म्हणतो, तर त्याचा पोत सुद्धा बदलतो, त्याचा स्वाद आहे तो सुद्धा बदलतो, सुगंध बदलतो. हे सगळं जेव्हा दुधापासून त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार होत असतात, तेव्हा त्यामध्ये तो बदल घडून येत असतो. ठीक आहे. आता बहुतेक सगळे पदार्थ असे आहेत की ज्याच्यामध्ये ते पदार्थ बनवताना जीवाणूंचा वापर केला जातो. परंतु चीज हा एक असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये तंतू कवकांचा वापर केला जातो. ठीक आहे. तर जेव्हा चीज निर्मिती हा पॉइंट येईल, त्यावेळेला मी तुम्हाला ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगेन. आता बघूयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा घरामध्ये आता आपली ट्रेडिशनल पद्धत कशी आहे दही लावण्याची, तर जे दूध आहे, हे दूध जवळजवळ 71 डिग्री सेल्सिअसला पर्यंत ते गरम केलं जातं आणि त्यानंतर ते कोमट केलं जातं. साधारणतः 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते कोमट झालं आहे. असं झालं की त्यावेळेला त्याच्या आधीच्या दिवसाचं जे 1 दिवस पूर्वीचं दही आहे, हे 1 चमचा घेतलं जातं, त्यामध्ये ते घातलं जातं आणि ते ढवळून सेट करून ठेवलं जातं. त्यापासून काय होतं, दुधाचं दही तयार होतं. तर जे आपण जे मुरवण घालतो किंवा विरजण घालतो, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू असतात. हे जीवाणू आपण त्याच्यामध्ये ऍड करत असतो. ते एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर त्या दुधाचे हळूहळू दही व्हायला तयार होतं. तर हे झाली आपली घरामध्ये दही लावण्याची जी पद्धत आहे ती. बट मोठ्या प्रमाणात किंवा इंडस्ट्रीजमध्ये दही ज्याप्रमाणे लावलं जातं, त्यावेळेला काय केलं जातं, तर जे दूध आहे, हे दूध घेतलं जातं, त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं. आता पाश्चरायझेशन म्हणजे काय म्हणलात, तर मी सांगेन की जे दूध आहे, हे दूध जास्त टेम्परेचर पर्यंत गरम करायचं आणि पटकन ते लगेच गार करायचं किंवा थंड करायचं. ही जी प्रोसेस आहे, याला पाश्चरायझेशन म्हणतात. आता या पाश्चरायझेशन मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जे बॅड बॅक्टेरियाज असतात, म्हणजे आपल्याला नको असलेले सूक्ष्मजीव आहेत, हे सूक्ष्मजीव त्यातमधून काढून टाकले जातात आणि ते दूध थंड करून त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई हा ऍड केला जातो आणि मोठ्या प्रमाणात दही अशा पद्धतीने कारखान्यामध्ये किंवा उद्योगांमध्ये तयार केलं जातं. मग त्यावेळेला काय होतं, ते जे दूध आहे, या दुधाचं टेक्स्चर आहे हे बदलतं, त्याचबरोबर त्याचा स्वाद बदलतो, त्याचा वेगळा सुगंध यायला सुरू होतो. अशा प्रकारच्या त्याच्या जे ओरिजिनल दूध होतं, या दुधामध्ये अशा प्रकारचे बदल दिसून येतात. आता त्याच्याशी रिलेटेड पुढचा आहे तो आहे योगर्ट उत्पादने. योगर्ट म्हणजेच काय, तर दही. तर आपल्या भारतीय भाषेमध्ये आपण त्याला दही म्हणतो, बट फॉरेन लँग्वेज मध्ये त्याला योगर्ट असं म्हटलं जातं. तर त्या दही लावण्याची आपली जी ट्रॅडिशनल पद्धत होती, ती मी तुम्हाला सांगितलं. काय केलं जातं, तर दूध आहे, हे दूध तापवून थोडंसं कोमट केलं जातं आणि त्याच्यामध्ये 1 दिवस आधीचं जे दही आहे, हे त्याच्यामध्ये घालून ढवळून ते सेट केलं जातं. आता हे जे इंडस्ट्रीजमध्ये जे दही बनवलं जातं, त्यावेळेला मात्र काय केलं जातं बघा, ओरिजिनल जे दूध आहे, हे दूध घेतलं जातं, त्याच्यावरती वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. म्हणजे केमिकल टेस्ट केली जाते, त्याच्यामध्ये किती प्रमाणात कार्बोहायड्रेट आहेत, किती प्रमाणात प्रथिन आहेत, मग त्यामध्ये फॅट किती आहे, त्याचबरोबर त्यातले जे बॅड बॅक्टेरिया आहेत, ते बॅड बॅक्टेरिया सगळे रिमूव्ह केले जातात आणि ते जे दूध आहे, या दुधामध्ये दूध पावडर मिळवली जाते, जेणेकरून दूध पावडर मिळवल्यानंतर ते जे दूध आहे, हे दूध घट्ट व्हावं, त्यामध्ये जे प्रथिन आहे, त्या प्रथिनांची संख्या वाढावी आणि ते दूध घट्ट व्हावं. आता हे जे दूध आहे, हे दूध घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये 2 प्रकारचे जीवाणू ऍड केले जातात. त्यातला पहिला आहे तो आहे स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस. ओके. आणि सेकंड आहे तो आहे लॅक्टोबॅसिलाई डेल्ब्रुकी. बघा, मी सुरुवातीला सांगितलं होतं की चॅप्टर हा खूप सोपा आहे, पण त्यामध्ये जे आपण उत्पादनं वेगवेगळी घेत आहोत, त्यामध्ये जे जीवाणू घालणार आहोत, त्यांची जी नावं आहेत, ही एकदम जबरदस्त अवघड आहेत. त्यामुळे तुम्हाला ही लक्षात तुमच्या वेळी तुम्हाला कशी लक्षात ठेवायची तशी लक्षात ठेवा, बट ही त्या प्रोडक्टशी रिलेटेड तेच जीवाणू असले
पाहिजे. तर दही किंवा योगर्टचं उत्पादन घेत असताना 2 प्रकारचे जीवाणू ऍड करावे लागतात, स्ट्रेप्टोकॉकस थर्मापिलिस अँड लॅक्टोबॅसिलाई डेलब्रुकी. लक्षात ठेवतानाच तुम्ही पाठ करत असतानाच लक्षात ठेवा ही दोन, स्ट्रेप्टोकॉकस थर्मापिलिस, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. तर ही दोन जे आहेत हे एकास एक या प्रमाणामध्ये त्या दुधात ऍड केले जातात. म्हणजे जर याचा 1 चमचा ऍड केला तर लॅक्टोबॅसिलाई डेलब्रुकीचा सुद्धा 1 चमचा त्यामध्ये ऍड करायचा. तर यांचं प्रमाण एकास एक असं ठेवलं 9. आता या दोघांचा उपयोग काय किंवा हे दोघं जर त्यामध्ये त्या दुधामध्ये का ऍड करायचे, तर त्याच्या पाठीमागचं कारण सांगते. स्ट्रेप्टोकॉकस थर्मापिलिस हा जो जीवाणू आहे, हा जीवाणू या दह्यामध्ये किंवा त्या जे दूध घट्ट होत आलेलं आहे याच्यामध्ये का ऍड केला जातो, कारण ते जे दही आहे या दह्याला घट्टपणा यावा, ते दही जेल सारखं आपल्याला दिसावं किंवा त्याचं टेक्स्चर जेल सारखं यावं, यासाठी त्यामध्ये स्ट्रेप्टोकॉकस थर्मोपिलिस ऍड केला जातो. हे झालं आता स्ट्रेप्टोकॉकस थर्मोपिलिसचं वर्किंग. आता लॅक्टोबॅसिलाई डेलब्रुकी हे काय ऍड केले जातं, तर दही जे बाजारातून दही आपण आणतो त्या दह्याला एक प्रकारचा वेगळा वास असतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा स्वाद असतो. तर हे सगळं त्यामध्ये व्हावं किंवा ती प्रक्रिया त्यामध्ये घडून यावी यासाठी हे लॅक्टोबॅसिलाई डेलब्रुकी या दह्याच्या उत्पादनामध्ये ऍड केलं जातं. आता विद्यार्थ्यांना आपण बघितलं की योगर्टचं प्रोडक्ट कशा पद्धतीने होतं, तर सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्रुट्स फ्लेवरमध्ये सुद्धा योगर्ट अवेलेबल झालेलं आहे. तर त्यामध्ये काय केलं जातं, तर फॉर एक्झाम्पल मी सांगते की स्ट्रॉबेरी योगर्ट आहे. स्ट्रॉबेरी योगर्टमध्ये काय केलं जातं, तर स्ट्रॉबेरीचं जे सिरप आहे ते त्यामध्ये ऍड केलं जातं आणि त्याचा स्ट्रॉबेरी फ्लेवर तयार होतो. तसंच बनाना योगर्ट आहे. बनाना योगर्ट मध्ये सुद्धा बनाना जे सिरप बनवलं असतं ते सिरप त्याच्यामध्ये ऍड केलं की सो त्याचा जो फ्लेवर आहे हा कसा होतो, बनाना योगर्ट फ्लेवर तयार होतो. तर आपण हे आता बघितलं की योगर्ट उत्पादनं जी आहेत ही औद्योगिक लेवलवरती कशी तयार केली जातात. नेक्स्ट आपलं आहे ते आहे लोणी किंवा त्याला बटर असं म्हणलं जातं. याचे मेनली 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन आहे तो आहे स्वीट क्रीम आणि सेकंड वन आहे तो आहे कल्चर्ड क्रीम. सी यामध्ये स्वीट क्रीम जे आहे या स्वीट क्रीम मध्ये कुठल्याही प्रकारचा सूक्ष्मजीवांचा वापर केला जात नाही, परंतु कल्चर क्रीम मध्ये मात्र सूक्ष्मजीवांचा वापर करून ह्या प्रकारचं हे जे कल्चर्ड बटर आहे किंवा त्याला लोणी असं मराठीमध्ये आपण म्हणतो हे बनवलं जातं. त्यानंतरचा आता पुढचा पॉइंट आपला आहे तो आहे चीज निर्मिती. तर विद्यार्थ्यांनो हे पिक्चर बघितल्यानंतरच अगदी तुम्हाला टेम्पटिंग वाटलं असेल, कारण चीज हा तुम्हाला आवडतो, मला आवडतो, सर्वांना आवडतो असा हा पदार्थ आहे. तर ह्या पदार्थाची निर्मिती कशा प्रकारे होते, त्याचे प्रोसेसेस काय काय आहेत हे आपण व्यवस्थित समजून घेऊया. ओके, तर चीजची निर्मिती करत असताना किंवा तो तयार करत असताना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जर तयार करायचा असेल तर त्यासाठी गाईचे दूध वापरले जाते. कुठले, तर गाईचे दूध वापरले जाते. हे जे ओरिजिनल दूध आहे हे दूध घेतले की त्याची वेगवेगळे परीक्षण केली जातात. म्हणजेच काय मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यामध्ये कर्बोदक किती आहेत, प्रथिने किती आहेत, फॅट्स किती आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर त्यामध्ये जे बॅड बॅक्टेरिया आहेत हे बॅड बॅक्टेरिया रिमूव्ह केले जातात आणि त्यामध्ये हे 3 जे जीवाणू आहेत त्याची नावं आता आपण व्यवस्थित बघूया. 3 जीवाणू कोणते आहेत, लॅक्टोबॅसिलाई लॅक्टिस, त्यानंतर लॅक्टोबॅसिलस क्रिमारिस आणि स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस. तर हे 3 जे जीवाणू आहेत हे 3 जीवाणू त्या दुधामध्ये ऍड केले जातात. त्यामुळे काय होतं, ते जे दूध आहे हे दूध हळूहळू घट्ट व्हायला सुरू होतं, त्याचं टेक्स्चर बदलायला सुरू होतं. आता हे दूध जे घट्ट झालेलं आहे हे अजून आपल्याला घट्ट करायचे आहे. त्यासाठी मात्र त्यात आणखीन एक घटक मिळवावा लागतो, ते म्हणजेच रेनेट विकर. पूर्वीच्या काळात जेव्हा चीज तयार केलं जायचं त्यावेळेला हे रेनेट विकर जे जनावर आहेत या जनावराच्या अन्न मार्गातून, या ठिकाणी बघा दाखवलेला आहे हा जो अन्न मार्ग आहे या अन्न मार्गातून हा रेनेट विकर मिळवला जायचा आणि तो या चीज निर्मितीमध्ये ऍड केला जायचा किंवा त्याचा वापर केला जायचा. बट सध्या शाकाहारी चीज जे बनवलं जातं त्यासाठी प्रोटीएज बिकर म्हणून एक आहे, याचा वापर केला जातो. अशा प्रकारे ते प्रोटीएज बिकर असतं, याचा वापर करून शाकाहारी चीज बनवलं जातं. तर आता आपण मगापासून चीज चीज म्हणत आहोत, तर हे चीज नेमकं कसं तयार होतं हे बघूया. या ठिकाणी जे दाखवलेले आहे कसे आहे, रॉ मिल्क आहे, म्हणजे जे डायरेक्टली गोठ्यामधून वगैरे बाहेर पडून जे साठवणूक केलेले दूध आहे त्याला रॉ मिल्क म्हणलेलं आहे. तर हे जे दूध आहे या दुधाचं आपल्याला काय करायचं आहे, पाश्चरायझेशन करायचं आहे. म्हणजेच काय करायचं, हाय टेम्परेचर पर्यंत ते गरम करायचं आणि लगेच ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते कोमट करायचं किंवा थंड करायचं.
त्यानंतर स्टँडर्डायझेशन आणि फिल्टरायझेशन, म्हणजेच मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यामधले वेगवेगळे घटक किती आहेत त्यांचा अभ्यास करायचा आणि त्यामधले जे बॅड बॅक्टेरिया आहेत हे काढून टाकायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये स्टार्टर कल्चर. स्टार्टर कल्चर म्हणजेच काय, एक प्रकारचं मुरवण किंवा विरजण त्याच्यामध्ये घालायचं. त्यामुळे काय होणार, ते जे दूध आहे हे कसे व्हायला सुरू होणार, घट्ट व्हायला सुरू होणार. ठीक आहे, म्हणजे पाणी आणि दूध असं त्याचे गट्टे गट्टे व्हायला सुरू होणार. आता तसा प्रकार झाला की त्यानंतरची प्रोसेस आहे ते म्हणजे ते दूध आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. त्यानंतर ते एक असं ढवळून घ्यायचं आणि त्यापासून जे तयार झालेलं आहे मिक्सचर, या मिक्सचरमध्ये जे गट्टे गट्टे आहेत दह्याचे वगैरे असे घट्ट बनलेले असतात, हे आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि त्यातलं जे पाणी आहे हे पूर्ण पाणी त्यातलं बाहेर काढून टाकून द्यायचं आहे. इथे दिलेलं आहे बघा, ड्रेनिंग ऑफ अ वे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे हे सगळे पाणी बाहेर टाकून द्यायचे. त्यानंतर ते जे गट्टे गट्टे दह्याचे गट्टे बनलेले आहेत हे काय करायचे, प्रेस करायचे. त्याच्यानंतर इथे साल्टिंग प्रोसेस आहे, म्हणजे त्याच्यावरती मीठ छिडकवायचं आणि त्यानंतर ते मोल्ड करायचे. म्हणजे जशा आपल्याला मोल्ड, ज्या मोल्डमध्ये आपल्याला हवे आहेत, राऊंड शेपमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये, त्या मोल्ड शेपमध्ये ते आपल्याला प्रेस करायचे आहेत आणि देन ते स्टोअर करून ठेवायचे आहेत. तर ही होती चीज मेकिंग, म्हणजे चीज कशा प्रकारे तयार होतं याची प्रोसेस. आता बघा या ठिकाणी चीज तयार करत असताना आपण बघितलं यावेळेला इथे जे काय ही साल्टिंग प्रोसेस होते. जर वरून एक्स्ट्रा साल्टिंग टाकायचं असेल किंवा त्याच्यावरती मीठ पसरवायचं असेल तर त्यासाठी पिक्चर मी ऍड केलेलं हे अशा प्रकारे केले जातं. तर विद्यार्थ्यांनो, मी आणखीन एक एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला सांगते या ठिकाणी. अशा प्रकारचं जे चीज निर्मिती वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतं, त्या ठिकाणी भरपूर जास्त प्रमाणात स्वच्छता लागते. निर्जंतुकीकरणाचे साधनं त्या ठिकाणी असावी लागतात. कारण या चीज निर्मितीमध्ये जे जीवाणू आपण वापरतो, या जीवाणूंना विषाणूंचा जास्तीत जास्त धोका असतो. त्यामुळे ती प्रोसेस इथं बिघडू नये यासाठी जास्तीत जास्त स्वच्छता किंवा निर्जंतुकीकरणाची साधनं वापरली जातात. तुम्ही इथे बघू शकता, हा जरी माणूस किंवा हा जो वर्कर आहे हा याच्यावरती मीठ पसरवण्याचं जरी काम करत असला तरी बघा त्याच्या हातामध्ये हँड ग्लोव्ज आहे, ऍप्रन त्याने यूज केलेला आहे, तसेच केसांना सुद्धा त्याने एक प्रकारचं बाहेरून कव्हरिंग केलेलं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, एक योग्य ती प्रकारची स्वच्छता त्यांनी बाळगलेली आहे. ठीक आहे, आता इथे जे आहे हे जे चित्र आहे कशाचं आहे हे, तर हे रॅपनिंग म्हणजेच काय, चीज स्टोअर करून ठेवण्याची ती एक पद्धत आहे. आता चीज जेवढे जास्त दिवसाचं असेल तेवढे ते महाग असतं आणि तेवढे ते कठीण झालेलं असतं. म्हणजे त्यातलं पाण्याचे प्रमाण हे कमी झालेलं असतं आणि ते जास्तीत जास्त टिकण्याची शक्यता जादा असते. ठीक आहे, जेवढं मऊ लुसलुशीत असेल तेवढं ते चीज कसं असतं, लवकर खराब होतं. पण जेवढं त्यातल्या पाण्याचे कंटेंट कमी होईल, जेवढं जास्त कडक हार्ड असेल तेवढे ते चीज जास्त दिवस टिकण्याची शक्यता असते. तर प्रोबायोटिक्स म्हणजेच काय, तर आपण जे दुग्धजन्य पदार्थ बनवणार आहोत त्यामध्ये जे जीवाणू वापरणार ते कसे वापरणार, जिवंत जीवाणू वापरणार किंवा क्रियाशील जीवाणू वापरणार. त्यामुळे त्याला प्रोबायोटिक्स फूड असं म्हणलेलं आहे. आता ते जीवाणू कोणते कोणते आहेत बघा, लॅक्टोबॅसिलाई ऍसिडोफिलस, त्यानंतर लॅक्टोबॅसिलाई केसी अँड थर्ड वन इज अ बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. बघा या ठिकाणी सुद्धा जी 3 नावं दिलेली आहेत ही तिन्ही नावं अगदी वेगवेगळी आहेत. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला ही नावं पाठ करावीच लागणार आहेत. ठीक आहे, तर प्रोबायोटिक्स मध्ये या 3 प्रकारच्या जीवाणूंचा वापर केला जातो. आता हे जे जीवाणू आहेत या 3 प्रकारचे, यांचं काम काय, तर ते मानवी शरीरामध्ये जे आतडे आहेत या आतड्यांच्या मध्ये जे पचनक्रिया आहे या पचनक्रियेचा समतोल राखून ठेवण्याचं काम हे 3 प्रकारचे जीवाणू करत असतात. म्हणजेच काय, तर बघा जे गुड बॅक्टेरिया आहेत हे गुड बॅक्टेरियांची संख्या वाढवण्याचे काम करतात, तर बॅड बॅक्टेरिया जे आहेत त्यांची संख्या कमी करतात किंवा ते नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न करतात. आता सगळेजण असं म्हणतात की प्रोबायोटिक्स फूड खाणार, प्रोबायोटिक्स फूड चांगले असतात. तर ते का चांगले असतात किंवा त्याला एवढं महत्व का आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण विद्यार्थ्यांनो, प्रोबायोटिक्स फूड आपण खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात किंवा ते जे जीवाणू असतात हे आपलं जे अन्नमार्ग आहे या अन्नमार्गामध्ये वसाहती करतात आणि त्याद्वारे आपल्या जे पचन संस्था आहे किंवा आतड्यामध्ये जे आपले पचन होणार आहे या पचन संस्थेवरती ते नियंत्रण ठेवण्याचे काम करतात किंवा जर काही आपली पचन संस्था बिघडली तर त्याला ते कंट्रोल करण्याचं काम करतात. बघा या ठिकाणी मी खाली दिलेलंच आहे. बघा जीवाणू आहे ते मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात
आणि पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात, तसेच उपद्रवी सूक्ष्मजीव नष्ट करतात. म्हणजेच काय, सी या ठिकाणी दाखवलंच आहे, गुड बॅक्टेरिया वाढवतात आणि बॅड बॅक्टेरिया कमी करतात. आता असे प्रोबायोटिक्स चे पदार्थ कोणते कोणते आहेत ते बघा. सोअर फ्रूट, सोअर फ्रूट म्हणजेच काय, जे कोबी आहे या कोबीचे थोडक्यात लोणचं असं म्हणूयात, तर त्याला सोअर फ्रूट असं म्हणलेलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे सूक्ष्मजीव वापरलं जातं आणि त्यामुळे त्याला प्रोबायोटिक्स फूड असं म्हणलेलं आहे. त्यानंतर डार्क चॉकलेट आहे, त्याचबरोबर मिसो सूप आहे, तसेच या ठिकाणी खाली कॉर्न सूप दिसते, हे कॉर्न सूप आहे. त्यानंतर समुद्राच्या तळाशी जे काही शैवाल असतं, सूक्ष्म शैवाल आपण म्हणतो त्याला, मेनली त्याच्यामध्ये स्पिरुलिना अँड क्लोरेला तसेच नीलहरित शैवाल या सगळ्या शैवालांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर याच्यापासून वेगवेगळे गोळ्या किंवा त्याची पावडर तयार करणे, तर हे सुद्धा एक कसं आहे, हेल्दी आहे ते घटक आणि त्याला प्रोबायोटिक्स फूड असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता हे जे प्रोबायोटिक्स आहेत, या प्रोबायोटिक्सचा आणखीन उपयोग आहे तो म्हणजेच काय, असे प्रोबायोटिक्स आपण खाल्ल्यामुळे समजा एखाद्या पेशंटनी जर जास्त अँटीबायोटिक्सचा कोर्स घेतला असेल, तर त्याच्यामुळे त्या अँटीबायोटिक्सचा परिणाम काय होतो, तर त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याची जी पचनक्रिया आहे ती कशी होती, अकार्यक्षम होते. तर ती पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी अशा प्रकारचे हे जे प्रोबायोटिक्स आहेत, या प्रोबायोटिक्सचा उपयोग किंवा अशा पदार्थांचा उपयोग केला जातो, जेणेकरून त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीमची जी अकार्यक्षम झाली होती ती पुन्हा कार्यशील करण्यासाठी किंवा क्रियाशील करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आता नेक्स्ट कंटेंट कोणता आहे, तो आहे ब्रेड. तर आता हा ब्रेड जो आहे हा सगळ्यांना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडणारा आहे. ठीक आहे. तर याची प्रोसिजर कशी आहे ती आपण बघूया. यासाठी काय केलं जातं, ब्रेड तयार करताना जे गव्हाचं पीठ आहे किंवा जे तुम्हाला कोणत्या धान्याचं पीठ हवं आहे ते धान्याचं पीठ, तसेच पाणी, मीठ आणि जो काही कलर हवा असेल तर तो कलर याच्या बरोबरच एक जीवाणू ऍड केला जातो, तो म्हणजे सॅक्रोमायसिस सेरेविसी. कोणता जीवाणू ऍड केला जातो, तर सायक्रोमायसिस सेरेविसी हा जीवाणू याच्यामध्ये ऍड केला जातो. जेव्हा या पिठामध्ये सायक्रोमायसिस सेरेविसी या नावाचं हे जे ईस्ट आहे, हे ईस्ट यामध्ये ऍड केलं जाईल, त्याचा गोळा बनवला जाईल. त्यावेळेला काय होतं, तर त्या पिठामध्ये जे कर्बोदक आहे, या कर्बोदकाच्या शर्करेचं रूपांतर, त्या किण्वन झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, कार्बन डायऑक्साइड मध्ये होणार आहे. आणि या कार्बन डायऑक्साइडमुळे तो जो गोळा आहे हा गोळा फुगणार आहे आणि जेव्हा हा गोळा आपण भाजणार तेव्हा त्यातून CO2 मुक्त होणार किंवा बाहेर पडणार आणि तो जो ब्रेड आहे याला जाळीदार बनणार किंवा तो जाळी फुगल्यासारखा आपल्याला दिसणार. कशामुळे, तर त्यामध्ये जो कार्बन डायऑक्साइड होतो हा भाजल्यानंतर मुक्त होतो आणि त्यामुळे त्याला जाळी जाळी पडलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. तर हे झालं ब्रेड प्रोडक्शनशी रिलेटेड. आता यामध्ये हे जे आपण ईस्ट वापरत आहोत, या ईस्ट मध्ये कर्बोदके, प्रोटीन, जीवनसत्वे अशी वेगवेगळे घटक असतात, त्यामुळे ते पौष्टिक पदार्थ आहे असं मानलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा आहे ते आहे विनेगर उत्पादन. तर विनेगर तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आपल्या घरी असतं. विनेगरचा वापर आपण लोणची, सॉस या सगळ्यामध्ये करतो, जेणेकरून ते जे पदार्थ आहेत हे जास्त दिवस टिकावे, कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे त्यामध्ये येऊ नये यासाठी आपण विनेगर यूज करत असतो. तर हे विनेगर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 4% ऍसेटिक ऍसिड असते. काय असते, तर 4% ऍसेटिक ऍसिड असते. तर त्याची संज्ञा कशी दिलेली आहे बघा, CH3COOH ही त्याची संज्ञा आहे. काय आहे, CH3COOH ही त्याची संज्ञा आहे. लक्षात ठेवा, विनेगरची संज्ञा काय, ऍसेटिक ऍसिडची संज्ञा काय दिलेली आहे, CH3COOH ही दिलेली आहे. आता हे विनेगर तयार कसं केलं जातं, तर जे काही कंदमुळं आहेत, बटाटा वगैरे, त्यांचे स्टार्च, त्याचबरोबर फळांचे सिरप, मॅपल सिरप दिलेला आहे, तसेच या ठिकाणी मोलॅसिस शुगर आहे. या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, सायक्रोमायसिस सेरेविसी हा जीवाणू त्यामध्ये ऍड करायचा. हा जीवाणू ऍड केल्यानंतर काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर इथेनॉल मध्ये होणार आहे आणि या इथेनॉल मध्ये आपल्याला ऍसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर हे दोन जीवाणू ऍड करायचे.
बघा, पहिल्यांदा काय करायचं, जे काही कंदमुळं आहेत त्यांचे जे स्टार्च, त्याच्यापासून स्टार्च बनतो, हा स्टार्च, तसेच फळांचे काही सिरप्स असतात, मोलॅसिस शुगर असते, या सगळ्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी ऍड करायचा. याचं रूपांतर कशामध्ये होणार? इथेनॉल मध्ये होणार. इथेनॉल मध्ये होणार आणि या इथेनॉल मध्ये पुन्हा आपल्याला ऍसिडोबॅक्टर आणि ग्लुकेनोबॅक्टर हे दोघं ऍड केल्यानंतर काय होणार? त्याच्यामध्ये ऍसेटिक आम्ल आणि त्याची वेगवेगळी अशी उपउत्पादने तयार होणार. ठीक आहे. आता आपल्याला जे ऍसेटिक आम्ल मिळालेलं आहे, या ऍसेटिक आम्ल जे आहे याच्यामध्ये पोटॅशियम फेरसायनाइड मिळून त्या ऍसेटिक आम्लाचं विरजन बनवलं जातं. त्यानंतर त्याचं काय केलं जातं? पाश्चरायझेशन किंवा पाश्चरीकरण केलं जातं आणि त्यातून शेवटी SO2 वायू जो आहे हा वायू मिसळून विनेगर तयार केलं जातं. ठीक आहे. तर विनेगर कसं बनतं हे आपण बघितलं. पहिल्यांदा काय केलं जातं? अशा प्रकारचे कंदमुळातील स्टार्च, फळांचं सिरप, मोलॅसिस शुगर या सगळ्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी ऍड केलं जातं. त्याच्यामुळे इथेनॉल होतं. इथेनॉल मध्ये पुन्हा आपल्याला ऍसिडोबॅक्टर, ग्लुकोनोबॅक्टर हे ऍड करायचे. याच्यामुळे काय होणार आहे? ऍसेटिल ऍसिड तयार होतं. त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पोटॅशियम फेरनसाइड मिळवायचं आहे. त्यामुळे त्याचं काय होणार? विरजन तयार होणार आणि त्याच्यापासून जो SO2 वायू असणार आहे तो मिसळून त्यापासून विनेगर मिळणार आहे. तर हे झालं विनेगर कसं तयार करतं. आता या विनेगरचा उपयोग मी आधीच तुम्हाला सांगितलं, वेगवेगळे लोणचे, सॉस, केचप वगैरे जे आहेत या सगळे जास्त दिवस टिकून राहावे यासाठी ते त्या पदार्थांमध्ये ऍड केले जातात. तर आता नेक्स्ट आहे ते आहे सोया सॉस. तर सोया सॉस कशा प्रकारे तयार होतो हे आपण बघायचं आहे. तर गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ, त्याचबरोबर सोयाबीनचं जे पीठ आहे हे सगळ्या यांचं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍस्परजिलस ओरायझी या कवकाच्या सहाय्याने त्याचं काय करायचं आहे? किण्वन करायचं आहे, त्याचं फर्मेंटेशन करायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला सोया सॉस मिळणार आहे. तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला हा पार्ट 1 होता, हा कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता सध्या 7वा धडा बघत आहोत, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. त्याचा हा सेकंड पार्ट आहे. तर आता बघूयात आपला सेकंड पार्ट काय आहे. तर सेकंड पार्ट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त टेबल्स दिलेले आहेत आणि या टेबल्स वरून आपल्याला स्टडी करायचं आहे. कोणकोणते सूक्ष्मजीव दिलेले आहेत आणि या सूक्ष्मजीवांचं कार्य काय दिलेलं आहे आणि त्याच्यापासून काय प्रोडक्ट तयार होतो किंवा इंडस्ट्रीज मध्ये त्याचा काय यूज होतो हे सगळं बघायचं आहे. सी यातला पहिला पॉइंट आपला आहे तो आहे पेय निर्मिती. तर काही पेय अशी जी आहेत याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो आणि त्यापासून ते बनवले जातात. तर त्यामध्ये पहिला आहे ते बघा, फळ कोणतं आहे? कॅफिया अरेबिका. आता कॅफिया अरेबिका हे फळ तुम्ही नक्कीच बघितलेले नसणार आहे, त्यासाठी मी मुद्दामहून एक त्याचा पिक्चर तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे. तर पहिल्या पिक्चर मध्ये हे जे दिसते हे आहे कॅफिया अरेबिका या नावाचं फळ आहे आणि या फळामध्ये काय लॅक्टोबॅलिसस ब्रुईस हा सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. त्यामुळे ऍड केल्यामुळे या सूक्ष्मजीवाचं कार्य काय आहे? तर फळातून बिया वेगळ्या करणे. आता फळातून बिया वेगळ्या करणे थोडंसं तुम्हाला किचकट वाटत असेल, बट मी सिम्प्लिफाईड करून सांगते. हा सूक्ष्मजीव जो आहे हे या फळामध्ये ऍड केल्यानंतर काय होणार? तर त्याच्या जो फळाच्या बाहेरचं जे कव्हरअप आहे किंवा कव्हरिंग आहे तो काय करतो? तो डिस्पोज करण्याचं काम करतो आणि त्यापासून तो डिस्पोज झाल्यानंतर त्यातून बी काय होते? वेगळी होते. म्हणजेच फळांपासून बी वेगळी करते आणि त्यापासून आपल्याला जे पेय मिळणार आहे ते आहे कॉफी. ओके. त्यानंतर सेकंड वन आहे ते आहे थिओब्रोमा कॅको. काय नाव दिलेलं आहे? थिओब्रोमा कॅको. हे फळ सुद्धा तुम्ही नक्की बघितलेलं नसणार आहे, म्हणूनच या ठिकाणी त्याचं पिक्चर ऍड केलेलं आहे. हे सेकंड पिक्चर जे दिसतंय हे थिओब्रोमा कॅको या फळाचं आहे. आतल्या बाजूला जर फोडून बघितलं तर तुम्हाला हे अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. तर या फळामध्ये आपल्याला जे सूक्ष्मजीव ऍड करायचे आहेत ते 4 प्रकारचे आहेत. कोणते बघा? कॅन्डिडा, दुसरं आहे ते आहे हॅन्सेन्युला, पिचिया अँड सॅक्रोमायसिस. तर हे 4 प्रकारचे सूक्ष्मजीव याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. त्यांचं कार्य सुद्धा काय आहे? तर फळातून बिया वेगळे करणे, म्हणजे त्याच्या बाहेरचं जे कव्हरिंग आहे ते डिस्पोज करण्याचं काम करतं. बाहेरचं कव्हर डिस्पोज झालं की आपोआपच त्यातून बी बाहेर पडणार किंवा वेगळे होणार. तर त्यापासून जे पेय निर्माण होणार आहे ते आहे कोको. ओके. त्यानंतर थर्ड पण आपल्याला फळ दिलेलं आहे ते आहे द्राक्ष. तर मी सगळ्यांनी आपल्याला द्राक्षे माहिती आहे. तर हा द्राक्षाचा जो रस आहे किंवा त्याचा जो सिरप आहे
त्याच्यामध्ये कोणता सूक्ष्मजीव आपल्याला ऍड करायचा आहे, तो आहे सॅक्रोमायसिस सेरेविसी. या आधीच्या पार्टमध्ये याचं जे इमेज आहे ते तुम्ही बघितलेलं आहे, तो कशा प्रकारे असतो हे तुम्हाला माहिती आहे. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी काय काम करतो, तो फर्मेंटेशन किंवा किण्वन करण्याचं तो काम करत असतो. आता द्राक्षाचा जो रस आहे याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी घातल्यानंतर त्या रसाचं काय होणार आहे, किण्वन होणार आहे. तर या सूक्ष्मजीवाचे कार्य काय आहे, त्या रसाचे किण्वन करणे आणि किण्वन झाल्यानंतर जे पेय निर्माण होणार आहे ते असणार आहे वाईन. त्यानंतर 4 नंबरला दिलेला आहे ते आहे सफरचंद. सफरचंदाच्या बाबतीत सुद्धा असंच करायचं आहे. सफरचंदाचा जो रस आहे या रसामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी ऍड करायचं आणि त्यामुळे त्या रसाचे काय होणार आहे, किण्वन होणार आणि त्याच्यापासून जे पेय मिळणार आहे ते सिडार पेय असते. हे सिडार पेय सफरचंदाच्या रसापासून मिळवले जाते. ठीक आहे, तर हे बघितलं आपण पेय निर्मिती बाबत. आता पुढचा पॉइंट आहे तो आहे सूक्ष्म जैविक विकरे. विद्यार्थ्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा विकरे म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर बघा, ह्युमन बॉडी मानवी शरीरामध्ये पेशी असतात. या पेशीच्या आतमध्ये वेगवेगळ्या क्रिया घडून येत असतात. त्यामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया आहेत ऑलरेडी आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये, जो चॅप्टर नंबर 2 होता त्यामध्ये शिकलेला आहे. तर ग्लुकोलायसिस क्रिया घडून येते, क्रेब्स सायकल क्रिया घडून येते. तर या सगळ्या क्रिया आहेत या पेशीच्या आतमध्ये घडून येत असतात. तर या क्रियांना आणखी एन्करेज करण्यासाठी, ऍक्टिव्ह किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे विकरे आपल्या सेल्स मध्ये सुद्धा असतात. ओके, तर तसेच हे सूक्ष्मजैविक विकरे, सूक्ष्मजीवांच्या मध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही विकरे असतात. ठीक आहे, तर इथं तुम्हाला सूक्ष्मजैविक विकरे म्हणजे नेमका अर्थ समजला असेल. तर आता आपण याच्याशी रिलेटेड काय पॉइंट दिलेला आहे हे बघूयात. तर पूर्वी काय केलं जायचं, रसायनाची निर्मिती केली जाते, त्याच्यामध्ये रासायनिक उत्प्रेरकांचा वापर केला जायचा. परंतु त्यावेळेला त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा भरपूर होते. ते ओव्हरकम करण्यासाठी हल्ली आपण आता जे रसायन उद्योग आहेत याच्यामध्ये सूक्ष्मजैविक विकरांचा वापर करतो. त्यामुळे त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. आता हे ऍडव्हान्टेजेस काय आहेत हे आपण डिस्कस करूयात. त्यामधला पहिला ऍडव्हान्टेजेस आहे ते म्हणजे सूक्ष्मजैविक विकरे वापरल्यामुळे तापमान, पीएच आणि दाब याची पातळी कमी असताना सुद्धा ही विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जेची बचत होते. सेकंड वन आहे ते म्हणजेच काय, विकरे हे विशिष्ट क्रिया घडवून आणतात. म्हणजे इकडच्या तिकडच्या इतर कुठल्याही क्रिया न करता जी क्रिया हवी आहे ती पर्टिक्युलर क्रिया ते घडवून आणतात. त्यामुळे अनावश्यक उत्पादने बनत नाहीत आणि अनावश्यक जे उत्पादनं बनत नाहीत त्यामुळे त्याचा जो शुद्धीकरणाचा खर्च आहे तो शुद्धीकरणाचा खर्च सुद्धा कमी येतो. त्याचबरोबर सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापर करता येतो. म्हणजे ते जे विकरे आहेत ते काय पुन्हा रिसायकल करून पुन्हा आपल्याला ते वापरण्यात येतात. म्हणूनच अशा प्रकारची विकरे ही पर्यावरण स्नेही ठरतात. यापासून पर्यावरणाला कुठलाही धोका नाही आहे, काही प्रॉब्लेम, प्रदूषण नाही. त्यामुळे ही जी विकरे आहेत यांना पर्यावरण स्नेही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण सूक्ष्मजैविक विकर जे काही म्हणत आहोत ती नेमकी कोणती आहेत, त्याचं उदाहरणे काय काय आहेत हे बघा. तर या ठिकाणी जी नावं दिलेली आहेत किंवा उदाहरणं दिलेली आहेत ही जबरदस्त, जबडाफोड, अवघड दिलेली आहेत. तुम्हाला ही सुद्धा नावं कमीत कमी 5 वेळेला लिहून काढून लक्षात ठेवावीच लागणार आहेत. कारण एक्झाम मध्ये काही वेळेला याची उदाहरणं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. 2 उदाहरणे द्या किंवा 3 उदाहरणे द्या, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ही जी नावं जरी अवघड वाटत असली तरी ती लिहून काढून का असेना तुम्हाला ती लक्षात ठेवावीच लागणार आहेत. तर बघा कोणती कोणती उदाहरणं आहेत. ऑक्सिडोरी डक्टेजिस. ओके, ऑक्सिडोरी डक्टेजिस. त्यानंतर सेकंड आहे ट्रान्सफरेजिस. थर्ड वन आहे हायड्रोलेजिस, लायजेस, आयसोमरेजिस अँड लायगेजिस. बघा जबडाफोड नावं दिलेली आहेत ना, त्यामुळे ही नावं अशी आहेत की जी कमीत कमी 5 वेळाला लिहून काढूनच लक्षात ठेवावी लागणार आहेत. तर ही झाली सूक्ष्मजीव विकरांची उदाहरणे. आता या सूक्ष्मजीव विकरांचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी केला जातो हे बघूयात. तर हे सूक्ष्मजीवांचा विकरांचा उपयोग काही औषध निर्मितीसाठी सुद्धा केला जातो. त्यानंतर बेकिंग म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स किंवा डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत या दोघांच्या मध्ये सुद्धा केला जातो. तसेच काही पेय निर्मिती, आपण मगाशी जो टेबल बघितला त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सूक्ष्मजैविक विकरांचा उपयोग केला जातो. त्यानंतर फीड्स आहे, तसेच बायोपॉलिमर प्लास्टिक्स म्हणजे जे विघटनशील प्लास्टिक्स आहे त्यामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो.
देन पेपर प्रोडक्टसाठी याचा उपयोग केला जातो, लेदर प्रोडक्टसाठी केला जातो, टेक्सटाईल मध्ये म्हणजे कपड्यांचा रंग वगैरे असतो या ठिकाणी देण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये सूक्ष्मजैविक विकरांचा उपयोग केला जातो. कॉस्मेटिक्स मध्ये सुद्धा केला जातो, डिटर्जंट्स आपल्याकडे काही असतात या डिटर्जंट मध्ये सुद्धा उपयोग केला जातो. अगेन ऑर्गॅनिक सिंथेसिस आणि वेस्ट मॅनेजमेंट, तर या सगळ्या ठिकाणी अशा या सूक्ष्मजैविक विकरांचा उपयोग केला जातो. आता पुढचा हा जो टेबल तुम्हाला दिसतोय हा टेबल थोडासा किचकट आहे, कारण याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव दिलेले आहेत, तसेच काही केमिस्ट्री रिलेटेड काही केमिकल सुद्धा दिलेले आहेत आणि त्याच्यावरून त्यांचा उपयोग व्यावसायिक उत्पादनामध्ये कुठे कुठे केला जातो याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर टेबल हा जरी अवघड असला तरी आपण सोपा करून त्याचं व्यवस्थित मिनिंग काय आहे हे बघून शिकून घेऊया. ठीक आहे, तर बघा पहिल्यांदा जे आहे तो स्त्रोत आपल्याला काय दिलेला आहे किंवा सोर्स काय सांगितलेला आहे, ऊस किंवा बीट यांची मळी. आता ऊस आणि बीट यांची मळी, ऊसाची मळी कधी असते तर ऊसापासून साखर तयार होत असताना जो बाय प्रोडक्ट तयार होतो किंवा जो वेस्ट प्रोडक्ट तयार होतो त्याला ऊसाची मळी असं म्हणतात. ही एक घट्ट असं लिक्विड असतं, त्याला ऊसाची मळी म्हटलं जातं. आणि अमोनिया क्षार, तर हे दोघ जण आहेत, या दोघांच्या मध्ये सूक्ष्मजीव कोणते दिलेले आहे, ब्रेव्ही बॅक्टेरियम अँड कोरिनोबॅक्टेरियम. तर हे दोन सूक्ष्मजीव जे आहेत हे याच्यामध्ये जर ऍड केले तर त्याच्यापासून जे आम्ल मिळणार आहे ते आहे एल ग्लुटॅमिक आम्ल. ओके, बघा ऊस किंवा बीट यांची मळी, मगाची सांगितलं ऊसाची मळी म्हणजे काय असतं तर ऊसापासून साखर तयार होत असताना ती जी काही प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये एक बाय प्रोडक्ट तयार होतो किंवा एक त्याला आपण म्हणूया की वेस्ट प्रोडक्ट असतो तो, जो की लिक्विड टाईप मध्ये असतो, अतिशय घट्ट असं त्याची कन्सिस्टन्सी असते. तर हा जो पदार्थ आहे हा आणि त्याचबरोबर अमोनिया क्षार, ओके, तर या दोघांच्या मध्ये ब्रेव्ही बॅक्टेरियम अँड कोरिनोबॅक्टेरियम हे दोन सूक्ष्मजीव ऍड केल्यानंतर ते त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, एल ग्लुटॅमिक आम्ल याच्यामध्ये करतात. आणि हे जे आहे एल ग्लुटॅमिक आम्ल याचा उपयोग हा मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच त्याला अजिनोमोटो असं म्हणतात यामध्ये यूज केला जातो. आता अजिनोमोटो कुठे यूज केला जातो हे तुम्हाला माहितच असेल. तर हा जो अजिनोमोटो आहे हा चायनीज फूड जे आहेत या सगळ्यांमध्ये हा अजिनोमोटो यूज केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे ते आहे ऊसाची मळी आणि क्षार. तर ऊसाची मळी आणि क्षार म्हणजेच काय तर नमक, आपलं जे मीठ आहे ते जर एकत्र केले तर त्याच्यामध्ये ऍस्परजिलस नायगर, ऍस्परजिलस नायगर हा शब्द सुद्धा तुम्ही प्रिव्हियस पार्ट नंबर 1 मध्ये तुम्ही आपण जे सोया सॉस प्रोसिजर बघितली त्यामध्ये हा होता. तर हा ऍस्परजिलस नायगर या ठिकाणी ऊसाची मळी आणि क्षार याच्यामध्ये जर ऍड केला तर त्याच्यापासून कोणता आम्ल तयार होणार आहे ते आहे सायट्रिक आम्ल. ओके, कोणता आहे, सायट्रिक आम्ल. आणि या सायट्रिक आम्लाचा उपयोग आपण वेगवेगळे जे पेय आहेत, गोळ्या आहेत, चॉकलेट आहेत या सगळ्यांच्या उत्पादनामध्ये या सायट्रिक आम्लाचा उपयोग करतो, म्हणजे त्याला जेणेकरून थोडंसं आंबट चव येण्यासाठी हे सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये यूज केलं जातं. तर तिसरं आहे ते आहे ग्लुकोज आणि कॉर्न स्टिप लिकर. आता यामध्ये ग्लुकोज तर तुम्हाला माहिती आहे, तर कॉर्न स्टिप लिकर म्हणजे काय हे मी सांगते. कॉर्न स्टिप लिकर म्हणजे कॉर्नचं जेव्हा सिरप आपण करतो तर ते सिरप करत असताना त्यामध्ये सुद्धा एक बाय प्रोडक्ट वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतो, तो सुद्धा एक घट्ट असं लिक्विड असतं, त्याची कन्सिस्टन्सी एकदम दाट असते. अशा प्रकारचं जे लिक्विड आहे त्याला कॉर्न स्टिप लिकर असं म्हटलं जातं. यामध्ये सुद्धा आपल्याला ऍस्परजिलस नायगर हा सूक्ष्मजीव ऍड करायचा. त्याच्यापासून जे आम्ल मिळणार आहे ते असणार आहे ग्लुकॉनिक आम्ल. आणि हे ग्लुकॉनिक आम्ल कशासाठी वापरलं जातं तर कॅल्शियम आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी जे क्षारांचे उत्पादन केले जातं त्यामध्ये हे ग्लुकॉनिक आम्ल वापरलं जातं. तर त्यानंतरचा आता पुढचं काय आहे बघा स्तोत्र, तो आहे मळी आणि कॉर्न स्ट्रिप लिकर. म्हणजे आता ऊसाची मळी आणि कॉर्न पासून जे सिरप करताना वेस्ट प्रोडक्ट होता तो, हे दोघ जण एकत्र करायचे आहेत आणि आणि त्याच्यामध्ये आपल्याला लॅक्टोबॅलिसस डेल्ब्रुकी हा सूक्ष्मजीव ऍड करायचा. त्याच्यापासून आपल्याला कोणता आम्ल मिळणार आहे तर ते असणार आहे लॅक्टिक आम्ल. आणि या लॅक्टिक आम्लाचा उपयोग आपल्याला नायट्रोजनचा स्त्रोत तसेच जीवनसत्वाचे उत्पादन या सगळ्यांमध्ये करायचा आहे. आता लास्ट वन आहे ते आहे मळी आणि कॉर्न स्टिप लिकर. पुन्हा तोच सोर्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे सूक्ष्मजीव ऍड करायचे आहेत, ते म्हणजे ऍस्परजिलस फेरियस. बघा ऍस्परजिलस फेरियस, या ठिकाणी नायगर आहे, या ठिकाणी फेरियस आहे.
आणि ऍस्पॅरजिलस इटॅकॉलिनियस, बघा आणखीन एक वेगळा शब्द आलेला आहे ऍस्पॅरजिलस इटॅकॉनियस. तर हे दोन सूक्ष्मजीव याच्यामध्ये ऍड केल्यानंतर जे आम्ल, सेंद्रिय आम्ल आपल्याला मिळणार आहे ते आहे इटॅकॉनिक आम्ल. तर या इटॅकॉनिक आम्लचा उपयोग आपल्याला कागद म्हणजे पेपर प्रोडक्शनसाठी किंवा वस्त्र कपड्यांचे जे कलर आहेत ते कलर निर्माण करण्यासाठी, प्लास्टिक उद्योग तसेच डिंक उत्पादन या सगळ्यामध्ये या इटॅकॉनिक आम्लचा उपयोग केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, हा जो चार्ट होता हा तुम्हाला असंच वाचल्यानंतर खूप अवघड वाटला होता, पण आता जर समजावून सांगितल्यानंतर सोपा वाटला असेल तरी सुद्धा यामध्ये जे वेगवेगळे हे सूक्ष्मजीव दिलेले आहेत या सगळ्या सूक्ष्मजीवांची नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. त्याचबरोबर त्याच्या समोर जे काही सेंद्रिय आम्ल त्याच्यापासून जे बनणारे आम्ल दिलेले आहेत हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवावे लागणार आहेत. तर आपला पुढचा पॉइंट आहे तो आहे झॅन्थन डिंक. ठीक आहे, झॅन्थन डिंक. तर त्याच्या पूर्वी तुमचं लक्ष हे खालच्या या पिक्चरकडे गेलं असेल, कारण यामध्ये मस्तपैकी काही आईस्क्रीमचे चित्र दिलेले आहेत, काही केकचे चित्र दिलेले आहेत, तसेच काही मिल्कशेकचे चित्र दिलेले आहेत, तर काही चॉकलेट्सचे चित्र दिलेले आहेत. तर हे सगळं जे आहे आईस्क्रीम असू देत, कोल्ड्रिंक्स असू देत, केक, चॉकलेट या सगळ्याला एक घट्टपणा येण्यासाठी हा झॅन्थन डिंक यामध्ये वापरला जातो, जेणेकरून त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही कन्सिस्टन्सी थोडी थिक व्हावी, ते पदार्थ घट्ट व्हावे, त्यासाठी त्यामध्ये झॅन्थन डिंक हा ऍड केला जातो. आता हा झॅन्थन डिंक कसा बनवतात असा तुम्ही प्रश्न विचाराल, तर हा जो झॅन्थन डिंक आहे हा मळी आणि स्टार्च या दोघांच्या मध्ये झॅन्थोमोनास या प्रजाती आहे, या प्रजातीकडून त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्यापासून हा झॅन्थन डिंक बनवला जातो. पुन्हा एकदा सांगते, स्टार्च जे आहेत म्हणजे आपले रताळे, बटाटे जे आहेत हे जेव्हा वाळवल्यानंतर त्याची जी पावडर तयार होणार आहे ही पावडर, त्यालाच आपण स्टार्च असं म्हणतो. हे स्टार्च आणि मळी या दोघांच्या मध्ये झॅन्थोमोनास ह्या प्रजातीकडून त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि त्यापासून जो पदार्थ मिळणार आहे तो असणार आहे झॅन्थन डिंक. आता या सगळ्या डेअरी प्रोडक्ट मध्ये किंवा बेकरी प्रोडक्ट मध्ये त्याचा थिकनेस वाढावा, त्याला घट्टपणा यावा यासाठी सुद्धा हा झॅन्थन डिंक यूज केला जातो. त्याचबरोबर त्याचे आणखीन सुद्धा काही उपयोग आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, ते कोणते आहेत ते बघा. तर कोणते कोणते उपयोग आहेत आणखीन, तर खत निर्मिती करण्यासाठी तसंच रंग निर्मिती करण्यासाठी सुद्धा या झॅन्थन डिंकचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर टूथपेस्ट मध्ये उच्च प्रतीचा हाय क्वालिटी पेपर जे आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा या झॅन्थन डिंकचा उपयोग केला जातो. तसेच आपल्या जे कपड्याचे वेगवेगळे कलर आहेत हे कलरिंगच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा या झॅन्थन डिंकचा उपयोग केला जातो. आणि जे शेतीमध्ये वापरले जाणारे तणनाशके आहेत या तणनाशकामध्ये सुद्धा या झॅन्थन डिंकचा उपयोग केला जातो. तर हे सगळे उपयोग होते हे झॅन्थन डिंकचे होते. तर विद्यार्थ्यांनो, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारची डायग्राम देतील आणि मध्ये झॅन्थन डिंक विचारतील, एक दोन प्रकारचे तुम्हाला याचे उपयोग देतील, बाकीचे जे आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायला सांगतील. त्यासाठी हा जो पॉइंट आहे किंवा हा जो चार्ट आहे हा अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण मागच्या परीक्षेमध्ये मार्च 2022 मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्यानंतरचा पुढचा आपला टेबल आहे तो आहे सूक्ष्म जैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आणि त्यांचे कार्य. आता काही सूक्ष्म जैविक प्रक्रियेने काही पदार्थ मिळवलेले आहेत आणि त्याचं कार्य म्हणजे त्यांनी ते पदार्थ त्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याचं काय कार्य असणार आहे किंवा ते कोणती वेगळी प्रोसेस करतात याच्याशी रिलेटेड हा टेबल दिलेला आहे. तर पहिला आहे ते आहे सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल. तर हा जो चार्ट दिलेला आहे हा थोडासा किचकट आहे, थोडंसं केमिस्ट्री रिलेटेड आहे, बट डोंट वरी, आपण एक स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. बघा, पहिल्यांदा आहे सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल. तर हे जे सगळे आम्ल आहेत हे यांचं काय काम आहे, तर त्या पदार्थाला एक प्रकारचा आम्लता देणे किंवा त्या पदार्थाला आंबटपणा देण्याचे काम जे आहे हे या आम्लांचं आहे. त्यानंतरचं आहे ते आहे ग्लुटॅमिक आम्ल आणि लायसिन ट्रिप्टोफॅन. तर हे तीन जे पदार्थ आहेत याच्यापासून काय केलं जातं, प्रथिनांची बांधणी करण्यात येते. त्यानंतर नायसिन आणि नॅटामायसिन. काय बघा, दोन वेगवेगळे आहेत, नायसिन एक आहे आणि नॅटामायसिन एक आहे. तर या दोघांचा उपयोग कशासाठी केला जातो, तर सूक्ष्मजीव प्रतिबंधक या कार्यासाठी या दोघांचा उपयोग केला जातो. तसेच ऍस्कॉर्बिक आम्ल, त्यामध्ये व्हिटॅमिन सी,
B12 आणि B2 या दोघांचं जे कार्य आहे ते आहे अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व याच्यामध्ये या पदार्थांचा उपयोग केला जातो. त्यानंतर बीटा कॅरोटीन, लायोकोपिन, झॅन्थिन्स अँड ल्युटिन्स, तर या सगळ्यांचा जो उपयोग आहे हा खाद्यरंग आपल्या जे काही बेकरी प्रोडक्ट आहेत किंवा वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत खाण्याचे याच्यामध्ये जो आपण कलर ऍड करतो हा कलर जे तयार करण्याचे काम आहे या सगळ्यांच्या मध्ये या प्रकारचा हा पदार्थ मिळवला जातो. तर कोणते पदार्थ आहेत ते बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन्स अँड ल्युटिन्स हे 4 प्रकारचे जे पदार्थ आहेत हे त्यामध्ये ऍड केले जातात. त्यानंतरचं आहे ते आहे पॉलिसॅकराइड्स, ग्लायकोलिपिड्स आणि याचा उपयोग इम्प्लिफायर्स मध्ये केला जातो. त्यानंतर आहे व्हॅनिलिन, इथाइल ब्युटिरेट म्हणजे फळांचा स्वाद आणि पेपरमिंट स्वाद, विविध फुले आणि फळांचे सुगंध. तर या सगळे हे जे पदार्थ आहेत हे सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आहेत आणि हे पदार्थ आपण कशासाठी वापरतो तर आपण खाण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पदार्थामध्ये जे इसेन्स ऍड करतो त्याच्यामुळे आपल्याला त्या पदार्थाचा स्मेल वाढवण्याचं ते काम करतं. यामध्ये या पदार्थ हे असे पदार्थ मिळवले जातात. आणि लास्ट वन आहे ते आहे झायटिटॉल अँड ॲस्पर्मेट. तर याचा उपयोग जो आहे हे गोडी देणे आणि त्याच्यामध्ये उष्मांक कमी असतो, मधुमेही रुग्णांना तो उपयुक्त असतो. तर ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांच्यासाठी काही प्रोडक्ट असे आहेत की जे वेगळे आहेत पण त्याच्यामध्ये शुगर लेवल कमी असते. तर अशा रुग्णांसाठी या प्रकारचे जे सूक्ष्मजीविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आहेत हे ऍड केले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे प्रतिजैविके. प्रतिजैविके म्हणजेच काय तर अँटीबायोटिक्स. विद्यार्थ्यांनो तुमच्या कानावरती हा शब्द असेलच अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स केव्हा यूज केले जातात तर सपोज तुम्हाला कोणते तरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर त्या ठिकाणी ते बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर्स काय देतात तर अँटीबायोटिक्सचा डोस देतात. तर हे अँटीबायोटिक्स जे आहेत हे अँटीबायोटिक्स वेगवेगळ्या प्रमाणात तयार केले जातात. तर ते कसे तयार केले जातात, विविध प्रकारचे जीवाणू आणि कवक या दोघांपासून ते अँटीबायोटिक्स तयार केले जातात. तर त्याची वेगवेगळी अशी उदाहरणे आहेत. वेगवेगळे जे इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले आहेत त्याच्यासाठी ते उपयोगी असतात. उदाहरणार्थ पेनिसिलिन आहे, सिफेलोस्पोरिन आहे, देन मोनोबॅक्टम्स आहे, एरिथ्रो या ठिकाणी थ्रोअस आहे, एरिथ्रोमायसिन आहे, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, वायनकोमायसिन. तर ही सगळी उदाहरणं जी आहेत ती तुम्ही एकदा वाचून घ्या. तर या सगळ्यांचा उपयोग जो आहे हा फॉर द पर्पज ऑफ बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठी हे अँटीबायोटिक्स यूज केले जातात. तसेच आणखीन एक अँटीबायोटिक आहे किंवा त्याला आपण प्रतिजैविक असं म्हणूयात तर रिफामायसिन. तर हे रिफामायसिन कशासाठी यूज केलं जातं तर जो क्षयरोग हा आहे या क्षयरोगावरती प्रभावी औषध म्हणून रिफामायसिन हे अँटीबायोटिक यूज केलं जातं. तर विद्यार्थ्यांनो हा होता आपला सेकंड पार्ट. ठीक आहे, सेकंड पार्ट मध्ये आपण जास्तीत जास्त टेबल स्टडी केलेले आहेत. त्याचबरोबर सूक्ष्मजीव विकर म्हणजे काय हे बघितलेलं आहे, त्याची उदाहरणं कोणती आहेत आणि त्याचे उपयोग कोणते आहेत हे बघितलं. त्यानंतर झॅन्थन डिंक म्हणजे काय बघितलं, तसेच त्याचे उपयोग कोणते आहेत हे सुद्धा बघितलं. आणि हा जो पॉइंट आहे हा पॉइंट महत्वाचा आहे हे सुद्धा मी ऑलरेडी सांगितलं. मार्च 2022 मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता. सो हा पॉइंट तुम्हाला परफेक्ट करून ठेवायचा आहे. तर आपला आता 7वा चॅप्टर सुरू आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची आणि त्याचा हा शेवटचा पार्ट आहे, पार्ट क्रमांक 3. तर चला तर बघूयात या पार्ट मधला पहिला पॉइंट कोणता आहे, सूक्ष्मजीव व इंधने. तर विद्यार्थ्यांनो आपण जे रोजच्या वापरामध्ये इंधने वापरतो तर ही इंधने सूक्ष्मजीवांच्या मदतीने कशा प्रकारे बनवली जातात याच्याशी रिलेटेड हा पहिलाच पॉइंट दिलेला आहे. तर यामध्ये बघा काय दिलेले आहे, मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा नागरी, शेतकी आणि औद्योगिक कचरा. ओके, नागरी कचरा कोणता, शेतकी कोणता आणि औद्योगिक कचरा. नागरी म्हणजेच काय, आपण शहरामध्ये राहतो तर आपल्या घराघरामधून जो कचरा बाहेर पडला जातो त्याला नागरी कचरा असं म्हणलेलं आहे. शेतकी कचरा म्हणजेच काय तर ऊस तोड वगैरे झाल्यानंतर त्याचा जो पालापाचोळा जे बाकीचे जे अवशेष आहेत ते जे पडलेले असतात त्याला शेतकी कचरा असं म्हणलेलं आहे. आणि औद्योगिक कचरा म्हणजेच काय तर बघा काही इंडस्ट्रीज किंवा छोटे कारखाने असे असतात की त्याच्यामध्ये फळांचे सिरप तयार केले जातात किंवा काही लोणची, सॉस अशा प्रकारचे तयार केले जातात, जॅम तयार केले जातात.
तर ते तयार करत असताना फळांच्या साली, फळांच्या बिया अशा प्रकारचा जो कचरा असतो हा बाहेर पडला जातो आणि या कचऱ्याला औद्योगिक कचरा असं म्हणलेलं आहे. तर हा जो कचरा आहे या कचऱ्याचा आपल्याला काय करायचं आहे, सूक्ष्मजीवांच्या मदतीने डिकम्पोजिशन करायचं आहे. आणि हे डिकम्पोजिशन कसं करायचं आहे, तर ऑक्सिजनच्या मदतीशिवाय विनाऑक्सी अपघटन आपल्याला करायचं आहे. आणि असं झाल्यानंतर त्यापासून आपल्याला जे इंधन मिळणार आहे ते असणार आहे मिथेन वायू. कोणते इंधन मिळणार आहे, मिथेन वायू. त्यानंतर हा झाला टाईप 1. सेकंड टाईप कोणता आहे बघा. आता हा पॉइंट कदाचित तुम्हाला लक्षात आला असेल, कारण पार्ट 2 मध्ये सुद्धा याच्यावरती आपलं बोलणं झालेलं आहे. ते म्हणजेच काय, तर ऊसाची मळी. ऊसाची मळी कशी तयार होते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा रिपीट मी तुम्हाला सांगते. आपण ऊसापासून जेव्हा साखर तयार करण्याची जी प्रोसिजर आहे, या प्रोसिजर मध्ये एक वेस्ट मटेरियल बाहेर पडतं किंवा त्याला आपण बाय प्रोडक्ट असं म्हणतो. हे मटेरियल म्हणजेच ऊसाची मळी असते आणि या ऊसाच्या मळीमध्ये आपल्याला सॅक्रोमायसिस सेरेविसी हा बॅक्टेरिया घालायचा आहे. त्यामुळे त्यांचं काय होणार आहे, किण्वन तयार होणार, फर्मेंटेशन होणार आणि त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड हे दोघंजण मिळतात. तर त्यातला कार्बन डायऑक्साईड जो आहे हा हवेमध्ये मुक्त होतो आणि इथेनॉल जे राहतं हे इथेनॉल एक अल्कोहोल स्वच्छ धूररहित इंधन म्हणून वापरलं जातं. आता स्वच्छ धूररहित इंधन याचा अर्थ आपण काय बघूयात, तर आपल्याला जे इथेनॉल हे इंधन मिळालेलं आहे हे आपण पेट्रोल डिझेल याच्यामध्ये मिक्स करतो. का मिक्स करतो, कारण जर फक्त पेट्रोल आणि फक्त डिझेल तुम्ही वापरलात वाहनांच्या मध्ये तर त्याचे जर अपूर्ण ज्वलन झालं किंवा त्याचं कम्प्लिटली कंबशन झालं नाही तर त्याच्यामधून जो धूर बाहेर पडतो, हा धूर गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर जो काळा काळा दिसतो तो कसा असतो, अपूर्ण ज्वलनामुळे तयार झालेला असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हवेचे प्रदूषण होते. ते जर आपल्याला टाळायचे असेल तर त्यामध्ये त्या पेट्रोल किंवा त्या डिझेलमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये इथेनॉल मिक्स करावं लागतं. असं इथेनॉल पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये मिक्स केल्यामुळे फायदा काय होतो, तर ते जे पेट्रोल आहे किंवा डिझेल आहे त्याचं ज्वलन हे पूर्णपणे घडतं. त्यामधून जो धूर बाहेर पडतो याच्यामुळे होणारा जो काही पर्यावरणाचा जो प्रदूषण आहे हे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतरचा तिसरा आहे ते म्हणजे हायड्रोजन वायू. आता हायड्रोजन वायू हे आपण सध्या वापरलं जात नाही, ते भविष्यामध्ये एक इंधन आपल्यास मानलं जाणार आहे. कारण हायड्रोजन वायू तयार करण्यामध्ये किंवा ते ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये, स्टोअर करण्यामध्ये त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, त्यासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात हे इंधन सुरू होणार आहे हायड्रोजन वायू. बट ते कसं होणार हे मी सांगते. पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन या प्रक्रियेने. आता हा जो पॉइंट आहे, पाण्याचे जैविक प्रकाश अपघटन म्हणजेच काय, तर काही सूक्ष्मजीव, जैविक म्हणजेच काय, तर काही सूक्ष्मजीव असे आहेत की जे प्रकाशाच्या मदतीने, सनलाईटच्या मदतीने काय करणार आहे, पाण्याचे जे रेणू आहे, पाण्याचा रेणू कोणता असतो, H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर हे रेणू तो ब्रेक करणार आहे. असे रेणू ब्रेक केल्यामुळे काय होणार, हायड्रोजन मुक्त होणार, हायड्रोजन वायू मुक्त होणार आणि त्यापासून आपल्याला हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरता येणार आहे. ठीक आहे. अगेन पुन्हा एकदा सांगते, ही प्रक्रिया काय असणार आहे, काही सूक्ष्मजीव असे असतात की ते काय करतात, प्रकाशाच्या मदतीने पाण्याचा जो रेणू आहे H2O यातला H आणि O हे दोघं जण ब्रेक करणार, वेगवेगळे करणार, त्यापासून जो हायड्रोजन वायू मुक्त होणार आणि त्यातून आपल्याला हायड्रोजन वायू ऍज अ इंधन म्हणून वापरायला मिळणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे ही भविष्यामध्ये वापरली जाणार आहे. आता जसे इंधन बनवलेली आहेत त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांचा वापर करून काही औद्योगिक रसायने सुद्धा बनवली जातात. आता त्याची उदाहरणं कोणती आहेत बघा. रसायन उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारे विविध अल्कोहोल्स आहेत, ऍसिटोन आहे, कार्बनिक काही आम्ल आहेत, त्याच्यानंतर मेद घटक, पॉलिसॅकराइड्स आहे, प्लास्टिक आणि खाद्यपदार्थ यांचं उत्पादन करताना कच्चा माल म्हणून यापैकी काही औद्योगिक रसायने सूक्ष्मजीवांचा वापर करून किंवा त्यांच्या क्रियांनी बनवलेली जातात. तर हा झाला आपला पहिला पॉइंट, सूक्ष्मजीव व इंधने. आता पुढचा आहे तो आहे जैव इंधन. जैव इंधन, आता इंधन असं प्रकारचं इंधन की हे इंधन वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून बनवलेलं गेलं आहे, त्यामुळे याला जैव इंधन असं म्हणलेलं आहे. तर याचे 3 प्रकार पडलेले आहेत. कोणते आहेत, तर त्यामध्ये घनरूप इंधन आहे,
द्रवरूप इंधन आहे आणि वायुरूप इंधन आहे. घनरूप इंधन म्हणजेच पहिलं दगडी कोळसा, शेण आणि पिकाचे अवशेष. दगडी कोळसा म्हणजे जे आपले लाकूड आहे हे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जर त्याचं ज्वलन झालं तर त्याचा जो अवशेष असतो त्याला दगडी कोळसा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर शेणाच्या अशा गोल गोल आपल्या ज्या गोवऱ्या असतात किंवा शेणी आपण बोलतो तर त्या शेणींचा वापर सुद्धा आपण जाळण्यासाठी वगैरे करतो. त्यानंतर पिकांचे अवशेष पालापाचोळा हे सुद्धा आपण ॲज अ इंधन म्हणून वापरतो. द्रवरूप इंधनामध्ये वनस्पती तेल आणि अल्कोहोल हे दोघं जण आलेले आहेत. तर वायुरूप इंधन आपण मगाशी बघितलं गोबर गॅस आणि कोल गॅस हे दोघं जण याची उदाहरणं आहेत. तर हे झालं जैव इंधनाच्या बाबतीत. आता पुढचा पॉइंट आहे तो आहे सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण. तर विद्यार्थ्यांनो जशी जशी भारताची लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसे प्रदूषणाचे प्रमाण सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. तर आपल्या भारतामध्ये दररोजचं जर बघायला गेलं तर हजारो टन कचरा त्यामध्ये प्लास्टिक आहे, जास्तीत जास्त प्रमाणात प्लास्टिक आहे. तर अशा प्रकारचा जो कचरा आहे हा कचरा बाहेर पडत आहे. तर या कचऱ्यापासून प्रदूषण होत आहे आणि हे आपल्याला थांबवायचे आहे. त्यासाठी वेगवेगळे टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. गव्हर्नमेंट लेवलवरती प्रयत्न सुरू आहेत, प्रायव्हेट लेवलवरती प्रयत्न सुरू आहेत. आता ते जे आपले प्रयत्न सुरू आहेत किंवा ते जे प्रदूषण आहे ते आपल्याला कंट्रोल करायचे आहे. त्यासाठी आणखीन एक टेक्निक वापरलेली आहे ती म्हणजे सूक्ष्म जैविक प्रदूषण नियंत्रण. म्हणजेच काय करायचं आपल्याला सूक्ष्म जीव काही आहेत यांचा वापर करून आपल्याला त्या प्रदूषणावरती नियंत्रण ठेवायचे आहे. तर जो घराघरामधून किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून जो शहरामधून जो कचरा गोळा केला जातो हा कचरा गोळा करून हा जो कचरा आहे आपल्या एका मोठ्या जागेवरती आपल्याला तिथे स्टोअर करून ठेवायचा आहे किंवा साठवायचा आहे. तर तो कशा पद्धतीने साठवायचा आहे हे बघा. या ठिकाणी ही जी तुम्हाला डायग्राम दिसते आहे ह्या डायग्रामचा अर्थ अगदी व्यवस्थित समजून घ्या. भूजल पातळीवरती देखरेख ठेवण्यासाठीची एक विहीर आहे. अशा प्रकारची विहीर आहे आणि इथे काय आहे ह्या पाण्याचा एक सोर्स आहे. पाण्याचे कंटेंट या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला एक अशा प्रकारचा खड्डा काढायचा आहे आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जो कचरा आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेला हा डिकम्पोजेबल कचरा आहे. हा डिकम्पोजेबल कचरा आपल्याला या ठिकाणी आणून ओतायचा आहे. आता हा जो कचरा आहे हा कचरा कॉम्प्रेस्ड वेनी या ठिकाणी आपण जर जमा केला तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे मातीचा थर किंवा पालापाचोळा प्लस त्यामध्ये काही बायोकेमिकल सुद्धा आपल्याला ऍड करायचे आहे. आता पहिल्यांदा जर आपण यामध्ये कचरा आणून टाकला तर तो या ठिकाणी असा असेल आणि याच्यावरती मातीचे थर पालापाचोळा हा असेल. त्यानंतर पुन्हा आपला जो कचरा होणार आहे गोळा हा पुन्हा कचरा इथे आणून टाकला त्याच्यावरती पुन्हा आपल्याला मातीचा थर पालापाचोळा आणि काही बायोकेमिकल्स टाकायचे. अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्रेस्ड वेनी कचरा हा एकत्र करायचा आहे. तो कचरा एकत्र केल्यानंतर जेव्हा हा खड्डा पूर्ण भरणार आहे त्यावेळेला त्याच्यावरती आपल्याला मातीचे आवरण घालायचे आहे. म्हणजे तो खड्डा आपल्याला काय करायचा आहे पॅक करून घ्यायचा आहे. हे झालं वरच्या बाजूने. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला हा जो कचरा आहे या कचऱ्यामध्ये काही घातक पदार्थ सुद्धा असतात. तर हे घातक पदार्थ आपल्याला या खाली जे काही ग्राउंड वॉटर आहे या ग्राउंड वॉटर मध्ये आपल्याला ते जाऊ द्यायचे नाहीत. यासाठी एक काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी हे अशा प्रकारचं आपल्याला आवरण जेणेकरून जे टॉक्सिक पदार्थ आहेत किंवा जे घातक पदार्थ आहेत ते या खालच्या पाण्यामध्ये ग्राउंड वॉटरमध्ये मिक्स होऊ नये अशा प्रकारचे आपल्याला हे कोटिंग बसवायचं आहे आणि या कोटिंगच्या आतमध्ये हा सगळा कचरा आपण साठवणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहे काय दिलेलं आहे अशुद्ध द्रवाचे संकलन. तर याचा अर्थ काय बघा. ही जी तुम्हाला पाईप दिसते आणि इथून वरती अशी गेलेली आहे. जेव्हा पाऊस पडणार हा पावसाचे पाणी या खड्ड्यामध्ये जाणार तेव्हा त्यावेळेला एक अशुद्ध द्रव निर्माण होणार. तर हे पाणी बाहेर कसे काढायचे ते पाणी बाहेर काढण्यासाठी ही पाईप बसवलेली आहे आणि अशा या वेनी हे पाणी असं बाहेर काढलं जातं. पुन्हा ते जे पाणी आहे त्याच्यावरती थोडीफार प्रक्रिया केली जाते आणि ते पुढे वापरलं जातं. तर हे झालं त्या बाबतीत. जेव्हा हा आपला खड्डा पूर्ण कचऱ्याने भरणार आहे त्याच्यामध्ये आपले काय आता बायोकेमिकल सुद्धा ऍड केलेले आहेत. या कचऱ्याचं काय होणार डिकम्पोजिशन होणार. डिकम्पोजिशन झालं की त्यामधून कोणता वायू बाहेर पडतो तर मिथेन वायू बाहेर पडतो.
त्यासाठी आपल्याला मध्ये थोडं अशा प्रकारे स्ट्रक्चर करायचं आहे, जेणेकरून हा खड्डा पूर्ण भरल्यानंतर त्यातील पदार्थांचं व्यवस्थित अपघटन झाल्यानंतर त्यातून जो वायू तयार होणार आहे, हा वायू बाहेर काढण्यासाठी आपल्याला इथून एक आपल्याला पोकळी ठेवायची आहे आणि इथून हा मिथेन वायू बाहेर पडणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इंधन मिळणार आहे. तर हे झालं की जो काही कचरा आहे हा डिकम्पोज केल्यानंतर त्याच्यापासून मिथेन वायू म्हणजे एक प्रकारचं इंधन सूक्ष्मजीवांच्या मदतीने कसं मिळवलं याबद्दलची माहिती. तर त्यानंतर दुसरं, आता हे आपण बघितलं कचऱ्याच्या बाबतीत. त्यानंतर सीवेज किंवा सांडपाणी, आपल्या घराघरामधून बाहेर पडणारे जे सांडपाणी आहे याचं व्यवस्थापन सूक्ष्मजीवांच्या मदतीने कसं केलं जातं हे बघूयात. बघा विद्यार्थ्यांनो, खेडेगावामध्ये काय केलं जातं, तर घराघरामधून जे सांडपाणी येतं ते हे सांडपाणी डायरेक्टली मातीमध्ये किंवा शेतामध्ये सोडलं जातं. परंतु शहरामध्ये असं करून चालत नाही, कारण शहरामध्ये हॉस्पिटल्स असतात, लॅबोरेटरीज असतात, काही कारखाने असतात आणि याच्यामधून जे पाणी बाहेर पडणार असतं या पाण्यामध्ये घातक असे विषारी घटक असतात, पदार्थ असतात. हे जर डायरेक्टली पाणी शेतामध्ये सोडलं किंवा कुठल्या दुसऱ्या पाण्याच्या सोर्समध्ये सोडलं तर ते पाणी सुद्धा कसं होणार, पोल्युटेड होणार किंवा ते पाणी प्रदूषित होणार. तर ते आपल्याला थांबवायचं आहे, त्यासाठीच आपल्याला सांडपाणी व्यवस्थापन ही कन्सेप्ट बघायची आहे. तर त्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर कसा केला जातो हे बघूया. तर शहरामध्ये जे सांडपाणी बाहेर पडलं जातं, हे सांडपाणी एकत्र केलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी प्रोजेक्ट दाखवलेला आहे बघा. आणि या पाण्यामध्ये काही सूक्ष्मजीव सोडले जातात. हे सूक्ष्मजीव काय करतात, तर ते जे पाणी आहे या पाण्यातले जे विषारी घातक असे पदार्थ आहेत यांचा नायनाट करतात. तर विषारी पाण्यामध्ये काही कॉलराचे जंतू असतात, टायफॉइडचे जंतू असतात. तर अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे जे बॅड बॅक्टेरिया आपण म्हणूयात, हे सगळे ते नामशेष करून टाकतात. त्यानंतर जे जे पाणी आहे हे पाणी पुन्हा वापरण्यास घेतलं जातं किंवा ते पुढे तलावाला असू देत, नदीमध्ये असू देत किंवा समुद्राला असू देत, ते स्वच्छ पाणी करून सोडले जातं, जेणेकरून त्याच्यामधले जे काही टॉक्सिक पदार्थ आहेत हे टॉक्सिक पदार्थ रिमूव्ह केले जावेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने आणि त्यानंतर जे स्वच्छ पाणी झालेले आहे हे पुढे इतर पाण्याच्या सोर्सेस मध्ये सोडलं जातं. त्यानंतरचा पुढचा आपला मुद्दा आहे तो आहे स्वच्छ तंत्रज्ञान, क्लीन टेक्नॉलॉजी. ओके, तर याचा अर्थ काय बघूयात. तर मानवनिर्मित जी रसायनं आहेत, तर अशी जी रसायनं आहेत या रसायनांच्या बाबतीत त्यांना कमी करण्यासाठीचा किंवा ते काढून टाकण्याचा ची जी क्षमता आहे ती काही सूक्ष्मजीवांच्या मध्ये नैसर्गिकरित्याच आढळते आणि त्याचा वापर करून आपल्याला अशी जी काही रसायनं आहेत की जी नको आहेत या रसायनांचा आपल्याला नायनाट करायचा आहे. तर ते काही सूक्ष्मजीव असं आहेत की ते काय करतात, गंधक काढून टाकतात. आता हा जो गंधक आहे हा पर्यावरणासाठी अतिशय घातक पदार्थ आहे. त्यामुळे काही सूक्ष्मजीव सांगितलेले, त्याची नावं कोणती ती दिलेली नाही. तर काही सूक्ष्मजीव असे आहेत की इंधनामधले जो गंधक आहे हे ते काढून टाकतात. त्यामुळे काय होणार आहे, जे गंधकामुळे होणारे प्रदूषण आहे हे कमी होणार आहे. त्याचबरोबर हलक्या प्रतीच्या धातुकांमधून तांबे, लोह, युरेनियम, जस्त असे धातू हे पर्यावरणात झिरपतात. आता हे जे सगळे पर्यावरणाला घातक असे धातुका आहेत याच्यापासून पर्यावरणाला हानी आहे, हे जर पाण्यामध्ये विरघळले किंवा जमिनीमध्ये झिरपले तर त्याच्यापासून काय होते, प्रदूषण होते. तर ते आपल्याला काय करायचं आहे, थांबवायचे आहे. तर त्यासाठी सुद्धा 2 प्रकारचे सूक्ष्मजीव वापरले जातात. त्यामधला पहिला आहे तो आहे थायोबॅसिलस आणि दुसरा आहे तो आहे सल्फोलोबास. 2 प्रकारचे आहेत, थायोबॅसिलस आणि सल्फोलोबास. तर या दोघा जणांचा उपयोग करून हे जे तांबे, लोह किंवा युरेनियम असे जे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत या जीवाणूंच्या सहाय्याने हे धातू झिरपण्यापूर्वीच त्याचं संयुगामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं ते विरघळणार नाही अशा प्रकारच्या संयुगामध्ये रूपांतर करायचं, जेणेकरून ते पाण्यामध्ये विरघळू नये आणि पाणी प्रदूषित होऊ नये. आता या ठिकाणी तुम्हाला हा पाण्यावरती तेलाचा तवंग पसरलेला दिसतोय. तर म्हणजेच काय, याच्या पाठीमागचं कारण सांगते. आपल्या भारतामध्ये जे ऑइल ट्रान्सपोर्टेशन केलं जातं किंवा एक्सपोर्ट केलं जातं हे कशा पद्धतीने केलं जातं, तर जहाजांच्या माध्यमातून ते केलं जातं. तर जेव्हा जहाजाच्या माध्यमातून ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन किंवा काही प्रमाणात एक्सपोर्टेशन केलं जातं त्यावेळेला समजा काही बाय ऍक्सिडेंटली जे काही तेल आहे हे सगळ्या समुद्राच्या पाण्याच्या वरती पसरवलं
तर अशा प्रकारचा तो थर आपल्याला दिसतो. आता हा समुद्राच्या पाण्यावरती जो तेलाचा तवंग पसरलेला आहे, हे काढण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर लागणार आहे, वेगवेगळी किचकट अशी टेक्नॉलॉजी यूज करावी लागणार आहे किंवा त्याच्या वेगवेगळ्या मशीन्स घरी वापरणार आहे. तर हा सगळा खर्च वाढणार आहे. त्यासाठीच एक प्रभावी टेक्नॉलॉजी आपण वापरायची आहे किंवा पद्धत वापरायची आहे, ती म्हणजे सूक्ष्मजीवांचा वापर करायचा आणि त्यांच्या मदतीने जो तेलाचा तवंग हा पाण्यावरती पसरलेला आहे हा कमी करायचा आहे. तर हा जर तेलाचा तवंग, तुम्ही म्हणाल की हा तेलाचा तवंग जर काढलाच नाही तर काय होईल, तर तो काढावा लागणार. कारण तेलाचा तवंग जर समुद्राच्या पाण्यावरती अशा प्रकारे पसरला तर त्यामुळे जो सूर्याचा प्रकाश आहे, सूर्यकिरण आहेत ही पाण्यामध्ये जाणार नाहीत. त्यामुळे पाण्यामध्ये जे जलचर राहतात त्यांना त्यामुळे धोका होऊ शकतो किंवा ते मृत पडू शकतात. तसेच काही पक्षी सुद्धा असे असतात बघा, जे पाण्यामध्ये डुबकी मारतात आणि वरती येतात. तर त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली अशा आणि वरती आले तर त्यांच्या पंखांवरती सगळीकडे तेल पसरले जाईल आणि त्यामुळे त्यांना उडण्यामध्ये प्रॉब्लेम येईल. तर हे असं होऊ नये किंवा पाण्यावरचा हा जो तेलाचा तवंग आहे हा सगळा आपल्याला काढण्यासाठी आपल्याला सूक्ष्मजीवांचा वापर करायचा आहे. तर शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचे सुद्धा सूक्ष्मजीव शोधून काढलेले आहेत की त्यांचा उपयोग करून आपण पाण्यावरती हा जो तेलाचा तवंग सगळीकडे पसरलेला आहे, हा तेलाचा तवंग आपण काढू शकतो. तो कशा प्रकारे बघा, दोन प्रकारचे बॅक्टेरिया आपण यूज करायचे आहेत. पहिला आहे तो आहे अल्कॅनोवोरॅक्स ब्रोक्युमेन्सिस आणि दुसरा आहे तो आहे स्युडोमोनास. बघा, दोन प्रकारचे आहेत. पुन्हा एकदा सांगते मी, अल्कॅनोवोरॅक्स ब्रोक्युमेन्सिस आणि सेकंड वन आहे तो आहे स्युडोमोनास. तर हे दोघं जण काय काम करतात, तो जो पाण्यावरचा तवंग आहे हा पाण्याचा तवंग तो जो पाण्यावरचा तेलाचा तवंग आहे हा नाहीसा करण्याचं काम करतात. म्हणजेच काय, तर तेलाचा जो कंटेंट आहे या पाण्यावरती पसरलेला याच्यामध्ये काय असतो, हायड्रोकार्बन असतो. ओके, हा जो हायड्रोकार्बन आहे तर या हायड्रोकार्बन मध्ये हायड्रोजनचे आणि कार्बनचे रेणू असतात. आता पाण्यावरती हा जो तेलाचा तवंग आहे, हा तेलाचा तवंग हे दोन सूक्ष्मजीव कशा प्रकारे नाहीसे करतात हे आपण बघूया. तर हे दोघं जण सूक्ष्मजीव जे आहेत हे काय करतात, पर्यावरणामधला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करतात आणि त्याच्या मदतीने तेलाचा तवंग जो आहे याच्यामध्ये हायड्रोकार्बन असतात. तर हे हायड्रोकार्बन काय करायचं, त्या ऑक्सिजनच्या मदतीने त्याचे जे रेणू आहेत तो ब्रेक करतो. ब्रेक केल्यानंतर त्याचे दोन प्रकारचे पुन्हा होतात, एकतर H2O आणि CO2 म्हणजे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे दोघ जण तयार होतात. तर त्यातला कार्बन डायऑक्साईड असतो हा हवेमध्ये मुक्त होतो आणि फक्त राहतं ते पाणी. आणि अशा पद्धतीने एक एक करून जो पाण्यावरती सगळीकडे तेलाचा तवंग पसरलेला आहे, हा तेलाचा तवंग हे दोन जे सूक्ष्मजीव आहेत हे नाहीसे करतात. तर सूक्ष्मजीवांच्या मदतीने अशा प्रकारची पद्धत वापरून पाण्यावरती जो तेलाचा तवंग पसरलेला आहे हे नाहीसं केला जातो. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे जे जीवाणू आहेत हे जीवाणूंचा समूह जो पाण्यावरचा तेलाचा तवंग आहे हा नाहीसा करतो. यालाच जीवाणूंच्या समूहाला HCB असं म्हटलं जातं. तर HCB म्हणजेच काय, हायड्रोकार्बन क्लास्टिक बॅक्टेरिया असं त्याला म्हटलेलं जातं. त्यानंतरच्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसते इथे एक प्लास्टिकची बाटली आहे आणि एक जीवाणू आहे किंवा तो बॅक्टेरिया आहे, तो काय करत आहे, त्याचं डिकम्पोजिट करत आहे. तर ही जी प्लास्टिकची बाटली आहे ही PET या रसायनांपासून बनलेली आहे आणि अशा या बाटल्यांचं डिकम्पोजिंग करण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. तर ते दोन सूक्ष्मजीव कोणते आहेत, पहिला आहे आयडोनोला सायकन्सिस, दुसरा आहे तो आहे विब्रियो. तर हे दोघं जण अशा प्रकारच्या या प्लास्टिक मटेरियलच्या डिकम्पोजिशनसाठी युजफुल आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो आहे कचऱ्यामध्ये अवेलेबल जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असणारे रबर. आता रबरच्या टायर्स आहेत, त्याच्यानंतर काही प्लास्टिक रबरचे चप्पल्स असतात. तर या सगळ्या रबरचं डिकम्पोजिशन करण्यासाठी 4 प्रकारचे सूक्ष्मजीव वापरले जातात. तर आता त्यांची नावं बघूयात कोणती कोणती आहेत. अँटिनोमायसेट, तर त्यातला पहिला आहे तो आहे ऍक्टिनोमायसेट्स, त्यानंतर स्ट्रेप्टोमायसेट्स, नोकार्डिया आणि अँटिनोप्लेन्स.
बघा 4 नावं दिलेली आहेत. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, सगळी नावं जर लक्षात ठेवायची असतील तर पुन्हा पुन्हा रिवाइज करावी लागतील. परत बघूया नावं कोणती कोणती दिली आहे जी रबरचं डिकम्पोजिशन करण्यासाठी मदत करतात. ऍक्टिनोमायसेट्स, स्ट्रेप्टोमायसेस, नोकार्डिया आणि ऍक्टिनोप्लेन्स. तर हे 4 जण जे आहेत हे जे कचऱ्यामध्ये रबर असतं या रबरचं डिकम्पोजिशन करण्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर काही काही ठिकाणी तुम्ही गंजलेले पुतळे किंवा ब्रिजेस वगैरे किंवा काही इमारती असतात या इमारतींच्या वरती गंज लागलेला वगैरे बघितला असेल तर ते कशामुळे तर सल्फ्युरिक ऍसिडमुळे असतं. हे सगळं होत असतं. सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच काय, जी आम्लवर्षा आहे या आम्लवर्षाच्या मध्ये जे प्रमाण आहे सल्फ्युरिक ऍसिडचं जास्त असतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला हे इमारतींच्या वरती किंवा ब्रिजेस वरती किंवा काही स्टॅच्यू असतात त्याच्यावरती गंज चढलेला आपल्याला दिसतो. तर हा नाहीसा करण्यासाठी सुद्धा 2 प्रकारचे सूक्ष्मजीव वापरले गेलेले आहेत. तर त्या दोघांची नावं बघूयात काय आहेत. ऍसिडोबॅसिलस फेरिओक्सिडन्स आणि ऍसिडिफिलियम. काय नावं दिलेली आहेत. ऍसिडोबॅसिलाय, फेरिओक्सिडन्स अँड ऍसिडिफिलियम. तर ही दोघं जण आपल्याला जे सल्फ्युरिक ऍसिड मुळे स्टॅच्यू वरती किंवा ब्रिजेस आहेत या ब्रिज वरती काही इमारतींच्या वरती जो गंज आहे हा गंज नाहीसा करण्यासाठी या दोघं सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आता पुढचा पॉइंट दिलेला आहे तो रिलेटेड टू जिओबॅक्टर या सूक्ष्मजीवाशी दिलेला आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत या न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मधून युरेनियम या नावाचा जो काही टाकाऊ पदार्थ आहे हा टाकाऊ पदार्थ बाहेर पडला जातो. तो पाण्यामध्ये वगैरे सोडला जातो. जर असा हा वेस्ट मटेरियल जर पाण्यामध्ये सोडला तर त्याच्यामुळे पाण्यामध्ये जे जलचर राहतात त्यांना ते घातक असू शकतं, त्यामुळे ते मृत पावू शकतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जिओबॅक्टर सूक्ष्मजीव वापरायचा जेणेकरून युरेनियमचे जे काही अविद्राव्य क्षारामध्ये हा रूपांतर करेल, म्हणजेच तो पाण्यामध्ये विरघळणार नाही याची काळजी घेईल. सो त्यामुळे काय होणार आहे, पाण्याचे जे प्रदूषण आहे हे कमी होणार आहे. तो पाण्यामध्ये विरघळणार नाही किंवा मिक्स होणार नाही आणि जेणेकरून पाण्यामध्ये जे जलचर राहतात त्यांना सुद्धा कुठलाही धोका पोहोचणार नाही. तर हे झालं जिओबॅक्टरचं काम काय आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा मुद्दा आहे तो आहे सूक्ष्मजैविक संरोपण. तर हा शेतीमध्ये ज्या काही प्रोसेस केल्या जातात त्या ठिकाणी या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज केली जाते. म्हणजेच काय, सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. तर काही किण्वन पद्धतीने संरोपण तयार केले जातात किंवा सरोप तयार केले जातात. तर त्यांचा वापर करून आपल्याला लागवड करण्याच्या अगोदर किंवा जर छोटी छोटी रोपटी आली असतील तर त्या रोपट्यांवरती अशा प्रकारचं आपल्याला ती जी पावडर तयार होणार आहे ती पावडर आपल्याला त्याच्यावरती फवारणी करायची आहे. किंवा लागवड करण्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, जे आपलं बी आहे हे बी आपल्याला त्या स्वरूपामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते आपल्याला पेरायचं आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, जे आपल्या वनस्पती असणार आहे, जे की आपलं पीक असणार आहे त्याला काय होणार आहे, पोषक द्रव्याचा पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे त्यापासून जे अन्न निर्माण होणार आहे त्याचा दर्जा उत्तम राहणार आहे, चांगला राहणार आहे. याचा परिणाम काय होणार आहे, तर आपण आपल्या शेतामध्ये जे वेगवेगळे पिकं घेतो या पिकांवरती अतिशय प्रमाणावरती औषध फवारणी करतो, खत तणनाशक घालतो. त्यामुळे काय होतं, तर त्या एक प्रकारचं जमिनीमध्ये भूमी प्रदूषण तर होतच, शिवाय ती ज्या वनस्पती आहेत किंवा ती जी आपलं पिकं आपण घेतलेली आहे या पिकांवरती सुद्धा औषधांचा भडीमार केल्यामुळे त्यामध्ये जे रासायनिक कंटेंट आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि वेगवेगळे आजार उद्भवतात. तर हे सगळं आपल्याला जर थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सूक्ष्मजैविक संरोपण करावे लागेल. म्हणजेच काय, किण्वन पद्धतीने अशा एक प्रकारची ती पावडर बनवली जाते सूक्ष्मजीवांच्या मदतीने आणि ती जी पावडर आहे ती आपल्याला त्या वनस्पतींवरती मारायची आहे किंवा लागवड करण्याच्या पूर्वी जे आपलं बी आहे ते बी त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर लागवड करायची आहे. म्हणजेच आपलं जे पीक येणार आहे, जे आपली वनस्पती वाढणार आहे त्या वनस्पतीला पोषक द्रव्य म्हणजे जे काही घटक आहेत ते मिळणार आहेत आणि त्यापासून जे अन्न निर्मिती होणार आहे किंवा जे पीक येणार आहे त्याचा दर्जा सुद्धा चांगला आणि उत्तम असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा झाला आपला पार्ट 3 7व्या चॅप्टरचा. तर विद्यार्थ्यांनो, हा झाला आपल्या
7व्या चॅप्टरचा तिसरा पाठ. तर या ठिकाणी हा आपला चॅप्टर संपलेला आहे. तर तसं बघायला गेलं तर हा चॅप्टर खूपच सोपा आहे, परंतु यामध्ये जी वेगवेगळी सूक्ष्मजीवांची नावं दिलेली आहेत ही खूपच अवघड दिलेली आहे. त्यासाठी रिव्हिजन करणे हेच इम्पॉर्टंट आहे. तरी सुद्धा कन्सेप्ट रिलेटेड तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम वाटला तुम्ही मला बिनधास्त मेसेज करून विचारू शकता.